नमस्कार मित्रांनो. धोक्याची घंटा आहे मीन राशीकरता फेब्रुवारी महिन्यामध्ये. तुमच्या राशीच्या व्ययस्थानामध्ये या महिन्यातलं सूर्यग्रहण होणार आहे आणि राशीचं व्ययस्थान की ज्याला सर्वात अशुभ फलदायी स्थान म्हणतो, तिथेच रवी, मंगळ, बुध, शुक्र हे सर्व ग्रह येणार आहेत आणि तुमच्या राशीमध्ये 7.5 सुद्धा चालू म्हणजे शनीचं सुद्धा भ्रमण आहे. गुरु जो ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे हा सुद्धा चतुर्थात भ्रमण करतोय. एकंदरीतच सांगायचं झालं तर सर्व जे ग्रह आहेत हे तुमच्या विरोधात गेलेले आहे. 7.5चा कालावधी की जो सर्वात जास्त हानिकारक असतो त्याची सुरुवात ही फेब्रुवारी महिन्यापासून होणार आहे. तसं पाहिलं तर जी 7.5 आहे ही मार्च 2025 पासून तुमच्या राशीमध्ये शनी आल्यापासून पुढे जास्त तुम्हाला जाणवलेली असते. मात्र आता त्याचं जे प्रमाण आहे ते शिखर गाठणार आहे. तर या दरम्यान नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायच्या, कोणत्या गोष्टी किंवा जी 7.5 आहेत तुमच्या राशीवर कशा प्रकारे जास्त प्रमाणात परिणाम करणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलास्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्याच राशीमध्ये शनी नेपच्यूनचं भ्रमण आहे. राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तुमचा चतुर्थात भ्रमण करतोय, सध्या तो वक्री आहे. राशीचा षष्ठेश जो आहे रवी हा तुमच्या लाभातून व्ययात भ्रमण करणार आहे दिनांक 13 तारखेला आणि षष्ठ स्थानात केतूचं सुद्धा भ्रमण आहे. शुक्र जो अष्टमेश आहे हा सुद्धा तुमच्या लाभातून व्यय स्थानात भ्रमण करणार आहे आणि व्ययात सर्व जे ग्रह आहे एकंदरीत 5 ग्रह असणार आहे. राहू, रवी, मंगळ, बुध, शुक्र. सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आपण जसं म्हणतो की ताकसुद्धा हुंकून फुंकून खायचं आहे, अशाच प्रकारचा काहीसा कालावधी आहे. प्रत्येक गोष्ट कधी छोटी असेल किंवा मोठी, नीट विचारपूर्वक त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकेल किंवा ज्याला आपण प्रलोभन म्हणतो की ज्यामध्ये तुम्ही अलगदपणे अडकले जा आणि त्याचे प्रभाव परिणाम येणाऱ्या कित्येक महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत तुम्हाला भोगावी लागू शकते. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची जी रास आहे थोडीशी लेट गो करणारी आहे, म्हणजे चिकित्सकपणा, चौकसपणा हा तुमच्या राशीमध्ये थोडा कमीच असतो. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये या स्वभावाची नितांत गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही फसले जात, तुमचे अंदाज चुकीचे ठरतील, समोरच्या व्यक्ती वेगळ्या वागतील किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. याआधी जर का तुम्ही काही गोष्टींच्या संदर्भात तडजोड केलेली असेल किंवा गोष्टी चुकीच्या केलेल्या असतील मानित असून सुद्धा, तर त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला एक फेब्रुवारी महिन्यामध्ये दिसून येतील. मग तुमचं कार्यक्षेत्र कोणतेही असो, तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही कमवते असाल, विद्यार्थी असाल, कोणीही, या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. वेळ अजूनही हातातून गेलेली नाही. याकरता नेमकं काय करायचं, तुमच्या ज्या छोट्या मोठ्या कृती असेल कुठल्याही प्रकारच्या, त्याच्याबद्दल ट्रान्सपरन्सी ठेवा, पारदर्शकता ठेवा. बघा, तुमची जी राशी आहे ही कधी कधी काही गोष्टी थोड्याशा लपवून करते, दुसऱ्याला पळू देत नाही. दुःख जरी झालं तरी तुम्ही एकांतात अश्रू ढाळता. फेब्रुवारी महिन्यामध्ये अशाच प्रकारचे बरेचसे त्रास, बरेचसे दुःख तुमच्या बदरी येणार आहे. आता दुःखांना न डगमगता धैर्याने त्याचा सामना करायला हवा आणि अशा प्रकारचे काही निर्णय किंवा अशी काही परिस्थिती जरी तुमच्या समोर आली तर तुम्ही ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवता, ज्या व्यक्तीवर, त्याच्यावर तुमची जी दुःख आहे ही शेअर करा. नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल आणि जो स्ट्रेस तुम्ही मनामध्ये इतक्या महिन्यापासून दाबून ठेवलेला असाल त्याला मार्ग मिळेल. एक हलकेपणा जाणवेल. लक्षात घ्या, तुमचं जे जे काय तुमचं या दरम्यान कार्यपद्धती असेल ती सरळ सरळ असायला हवी, त्याच्यामध्ये पारदर्शकता असायला हवी. गोष्टीचा कितीही तुमच्या विरोधात गेला तरी तुम्ही हा जो सरळ मार्ग आहे त्यावरती मात्र ढळू नका. कारण तुम्ही शॉर्टकट्स घ्यायला गेला तर तुमच्यासाठीच गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉब्लेमॅटिक होणार आहेत. ती गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक बाबतीत असेल, लव लकच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा अन्य काही, शॉर्टकट्स अजिबात घेऊ नका. लक्षात घ्या, तुमच्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू तुम्ही फसले जाणार आहात. कारण या महिन्यातलं जे सूर्यग्रहण आहे हे तुमच्या व्ययस्थानात आहे. तुमच्या राशीमध्ये सुद्धा शनी आहे. मानसिकता किंवा परिस्थिती अशी तयार होईल की तुम्ही त्याच्यामध्ये अलगद अडकाल. परंतु थोडंसं धैर्याने आणि पार्शली त्रयस्थपणे या सर्व गोष्टीचा सामना करा. मला ठाऊक आहे की तुमची जी रास आहे ही इमोशनल आहे, भावनिक आहे. पटकन तुम्ही भावनेमध्ये अडकले जाता आणि भावना तिथून घेतलेले निर्णय बरेचदा चुकण्याची शक्यता आहे. या संदर्भात या महिन्यामध्ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील.
कुणावरही तसा पटकन विश्वास ठेवू नका. ज्या गोष्टी तुम्हाला सरळ सरळ दिसत आहेत, सरळ सरळ भास आहेत, कायद्यानुरूप आहेत, त्यावरच तुम्ही मार्गक्रमण करा. त्रास आत्ता जरी झाला तरी येणाऱ्या कालावधीत त्याचा त्रास होणार नाही. परंतु जर का तुम्ही काही चुकीचे निर्णय घेतले, आउट ऑफ द विजन काही गोष्टी घेतल्या, शॉर्टकट्स घेतले, रिस्क घेतली आणि मग त्याचे जे परिणाम असेल ते येणार कित्येक महिना किंवा वर्षापर्यंत तुम्हाला भोगायला लागू शकते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. संपूर्ण 7.5च्या पर्वामध्ये सर्वात वाईट जो काल आहे, हानिकारक जो काल आहे, त्याची सुरुवात ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. या संदर्भात मार्गदर्शन घेणं खूपच महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ, जो की तुमचा धनेश सुद्धा आहे, हा तुमच्या लाभात भ्रमण करतोय. 24 तारखेनंतर हा मेष स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्या धनातून व्ययात भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो धनेश आहे शनी, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, आर्थिक संदर्भात खूप मोठे त्रास होणार नाही, परंतु खर्च जास्त होईल. विनाकारण किंवा वायफळ खर्च तुमचे जास्त होते. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, कुठल्याही प्रकारचे ट्रेड छोटे किंवा मोठे अजिबात करू नका. अंदाज साफ सुटतील, लक्षात घ्या. पुढे दुसऱ्या कोणी सांगितलं, दुसऱ्या कोणाला एखाद्या स्टॉक्समध्ये लाभ झालेला, फायदा मिळाला म्हणून मी सुद्धा त्याच्यामध्ये रिस्क घेऊ, तुम्ही अडकाल, लक्षात घ्या. कारण तुमच्याकरता ग्रहमंडळ चांगलं नाहीये. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 4 तारखेनंतर हा व्ययात भ्रमण करेल आणि चतुर्थात गुरु सुद्धा भ्रमण करतोय, मात्र सध्या तो वक्री आहे. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. असं पण तुम्ही बघितलं असेलच की गेल्या साधारण महिन्याभरापासून घरातल्या व्यक्तींबरोबरचं जे इंटरॅक्शन आहे ते काही ठीक नाही. घरातलं वातावरण पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. त्यामुळे या संदर्भात सुद्धा थोडंसं बॅकफूटला या, थोडंसं तडजोड करून चाललात तर बरं होईल. वास्तूच्या संदर्भातले, घराच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार या महिन्यामध्ये संपूर्णपणे टाळा. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तिथे सुद्धा तू मै ही गेल्या साधारण महिन्या बाजारापासूनच चालू आहे. आणि येणाऱ्या सुद्धा महिन्याभरामध्ये म्हणजे फेब्रुवारी संपूर्ण महिन्यामध्ये अशाच प्रकारचे काही कुरबुर तुम्हाला जाणवतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास उपटतील किंवा समोर येतील की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता. बऱ्याच वेळा असंही जाणवेल की तुम्ही घेतलेले स्ट्रेस टेन्शन हे वायफळ होते, विनाकारण होते, परंतु ते परिणाम मात्र तुमच्या आरोग्यात कळत जाते. यामुळेच कुठल्याही प्रकारचे त्रास झाले, कुठलेही तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले संकेत मिळाले, लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेचा कालावधी आहे आणि यातच ग्रहमान थोडंसं बिघडलेलं आहे. यावरती औषध किंवा उपाय हा एकच आहे. नेहमी आपण 100% तयारी करतो. आता तुम्हाला 200 ते 300% तयारी करावी लागेल, म्हणजे दुप्पट तिप्पट तयारी करावी लागेल, जेणेकरून मग रिझल्ट्स असतील हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे येतील. म्हणजेच एफर्ट्स किंवा प्रयत्न हे तुम्हाला जास्त करावे लागतील, जास्त पळावं लागेल. ते जर का तुम्ही व्यवस्थित केलं तर येणारा कालावधी तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर या महिन्याच्या साधारण 10 ते 12 तारखेनंतर वैवाहिक जीवन आहे हे थोडंसं डळमळीत व्हायला सुरुवात होईल. तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे यांच्यामध्ये सामंजस्य दिसणार नाही. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं, गैरसमज होणं आणि तसं अत्यंत नंतर अधिक कॉम्प्लिकेशनमध्ये होणं इथपर्यंत गोष्टी जाऊ शकते. त्याचा जो परिणाम आहे हा तुमच्या वैवाहिक जीवनात होऊ शकेल. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर खास करून जो दशमेश किंवा कर्मेश जो गुरु आहे हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, सध्या तो वक्री आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. या ठिकाणी सुद्धा थोडंसं ॲडजस्ट करून घेणं अतिशय गरजेचं राहील. स्वतःला अंडर एस्टिमेट मात्र करू नका, कमी लेखू नका की आपल्याच नशिबात असं काय काय आलंय, आपल्याच बरोबर असं का होत आहे, मीच त्याला जबाबदार आहे, माझंच नशीब, असं अजिबात मानू नका. दिवसामधून रात्र आणि रात्री मागून दिवस हा निसर्गाचा नियम आहे. फक्त या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा गिरद होऊ शकतील, त्यासाठी तयार राहा. जे सांगितलं की कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला प्रॉब्लेम तर मार्गदर्शन घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमची जी काही दुःखी असेल, तुमच्या ज्या वेदना असेल त्या मनातल्या मनात दफन करू नका, दाबू नका, दमन करू नका.
जर तसं केलं तर त्रास तुम्हाला होणार आहे, तो मानसिक राहील आणि नंतर तो शारीरिक सुद्धा होईल. यानंतर आपण चर्चा करू की जे ग्रहयोग त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे मीन राशीवरती कशा प्रकारे दिसून येणार आहे. दिनांक 8 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग आहे. हा तुमच्या व्यय आणि तृतीय स्थानापासून होणार आहे. काळजी घ्या, थोडंसं प्रलोभनाच्या मागे लागू नका, आरोग्याकडे लक्ष द्या. दिनांक 13 तारखेला राहू आणि बुधाची युती तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारावर मध्ये थोड्याफार प्रमाणात गैरसमजाचं वातावरण तयार होईल, त्याचा पर्यवसन वादविवादामध्ये होऊ शकेल. जे मी सुरुवातीला सांगितलं की बुध शुक्र आणि रवीची जी युती आहे ही मोठा रोल प्ले करणार आहे या महिन्यामध्ये. आणि त्याचं पहिलं तुम्हाला प्रत्यंतर हे 13 तारखेला येणार आहे, पहिला अनुभव. दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षाचा केंद्रयोग होणार आहे. थोडासा स्ट्रेस या दरम्यान जाणवू शकेल, काळजी घ्या. हा केंद्रयोग तुमच्या व्यय आणि तृतीय स्थानातून होणार आहे. राहू आणि शुक्राची युती ही तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. फसवलं जाणं, मिसगाईड होणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकते, काळजी घ्या. इझी मनीच्या मागे लागू नका. आउट ऑफ द वे जाऊ गोष्टी तर अजिबात करू नका. दिनांक 20 तारखेला शनी आणि नेपच्यूनची युती ही तुमच्या राशीमध्ये होणार आहे. यामध्ये शनीचा जो प्रभाव आहे जास्त प्रमाणात दिसेल. थोडं स्ट्रेस जास्त न झालं सकाळ जीवनात आता काय ठेवलं नाही, आता वेगळं काय करण्यासारखं राहिलं नाही, सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात झालेल्या आहेत. अशा प्रकारचे एक ना दोन भरपूर विचार तुमच्या मनात येतील की जे नकारात्मक असते. संपूर्ण जीवनाचा किंवा आयुष्याचा कंटाळा आलाय अशा प्रकारचा सुद्धा थोडीशी भावना होऊ शकेल. लक्षात घ्या, हा जो कालावधी आहे हा तात्कालिक आहे आणि प्रत्येक कालावधी हा कायम कधीच टिकून नसतो. हा कालावधी सुद्धा बदलणार आहे, परंतु या कालावधीमध्ये धैर्याने याला सामोरं जाणं तितकंच गरजेचं आहे. ते जर का तुम्ही व्यवस्थितपणे टॅकल केलं तर तुम्ही जिंकला तेवढं नक्की. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि गुरुचा त्रिकोणयोग हा तुमच्या व्यय आणि चतुर्थातून होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे तुमचे नातेसंबंध आहेत ते हळूहळू पूर्ववत होतील. थोडेफार एक चांगला जे दिवस आहेत हे तुम्हाला जाणवतील त्या दरम्यान. दिनांक 27 तारखेला मंगळ आणि हर्षाचा केंद्रयोग होणार आहे. हा सुद्धा तुमच्या व्यय आणि तृतीयातून होणार आहे. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. स्ट्रेस थोडा जास्त वाढल्यासारखा वाटेल. 28 तारखेला होणारी रवी राहूची युती ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत अशुभ फलदायी अशा प्रकारची असणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. फसलं जाणं, मिसगाईड होणं, याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले त्रास होणं, तुमच्याबरोबर अशा काही गोष्टी होणं की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल, अशा प्रकारचे योग तयार होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याच्या आधीच सावध व्हा. जे मी मगाशी सांगितलं की सरळ सरळ तुम्ही चाला, पारदर्शकता ठेवा. कुठल्याही प्रकारचे त्रास तुम्हाला झाले तर मार्गदर्शन घ्या. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यातलं जे ग्रहण आहे अमावास्येला होणारा 17 तारखेला आहे तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. हे जे ग्रहण आहे किंवा हा जो योग आहे हा अतिशय अशुभ फलदायी अशा प्रकारचा आहे. अर्थात हे जे ग्रहण आहे हे भारतातून दिसणार नाही, त्याचे प्रभाव मात्र मीन राशीला जाणवते. आता सांगितलं त्याप्रमाणे अगदी सरळ सरळ राहा, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जरी तुम्हाला काही गोष्टीचा त्रास वाटला की अशा प्रकारे गोष्टी आपण सरळ सरळ ठेवा, ट्रान्सपरन्सी ठेवली तर आपण फसू किंवा गोष्टी आपल्या विरोधात, पण ते जे त्रास असेल, ते जे दुःख असते हे तुम्हाला आता जाणवेल आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर सुद्धा पडा. परंतु अशाच प्रकारचं दुःख जर का तुम्ही शॉर्टकट्समधून ते दुःख बाजूला करण्याचा प्रयत्न कराल, तसं होणार मात्र नाही. अधिकच त्याच्यामध्ये गुंतले जा आणि ना कित्येक महिने किंवा वर्षापर्यंत या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.